भेट दिलेली आहे. आता थेट राज्यमंत्री ऑलिम्पिक पत्रकार संघात आलेले आहे केंद्रीय राज्यमंत्री. तर मी त्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि अध्यक्षांनाही सांगतो की त्यांचं स्वागत करावं म्हणून. मी पत्रकार संघाचे अध्यक्ष पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडोर यांना 2 मिनिटं बोलायला सांगतो. आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि नवनिर्वाचित खासदार, नवनिर्वाचित केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं मी सर्वप्रथम पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्यातला माणूस मोठ्या पदावर गेला की काय आनंद असतो हे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतेच. अण्णांचं आपल्या सर्वांची ऋणानुबंध आहेच. पुणे महापालिकेत पक्षात गेले अनेक वर्ष ते काम करतायत. महापौर पदाच्या काळात असेल, नगरसेवक पदाच्या काळात असेल, आपला नेहमीच त्यांच्याशी संपर्क आलेला आहे. विशेषतः पुणे श्रमिक पत्रकार संघाशी त्यांचं एक ऋणानुबंधाचं नातं राहिलेलं आहे. आपल्या अनेक उपक्रमात अण्णांनी नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे. आता साहजिक आपला माणूस केंद्रीय पातळीवर एक मोठ्या पदावर आहेत, तर आपलेच नाही तर आपल्या पुणे शहराचे प्रश्न मार्गी लागणार आहेत किंवा त्यांना एक निश्चितपणे गती मिळेल याचाही आनंद आपल्या सर्वांना आहे. यापेक्षाही मला एक वेगळं उदाहरण सांगायचं की आपला माणूस एक हा पदावर असल्यावर त्याचं काय असतं की 2 दिवसापूर्वी आपल्या पुणे श्रमिक पत्रकार संघाचे एक सदस्य त्यांची कन्या जर्मनीला शिक्षणासाठी गेले होते आणि दुर्दैवी त्यांचं तिथं निधन झालं. तर तिथले त्यांचे एक सहकारी जर्मनी एम्बेसीमध्ये आणि एअर इंडियाशी किमान 3 दिवस संपर्क करत होते, पण त्यांना कुठलीच मदत मिळत नव्हती. अण्णांनी चार्ज घेतला आणि त्याच रात्री आपले सहकारी सुनील राऊत यांनी अण्णांशी आणि आमचे मित्र विनोद सातव यांच्याशी संपर्क साधला. अण्णांनी लगेचच जर्मनी एम्बेसी आणि एअर इंडियाशी संपर्क साधला. जी डेड बॉडी यायला किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार होता, ती उद्या येणार आहे. हा जो काही फरक असतो तो आपल्याला पाहायला मिळतो की आपल्यातल्या माणसाचं वैशिष्ट्यच हे असतं की तो आपल्याला कधी मध्यरात्रीमध्ये तिला धावू शकतो. हे एक उदाहरण आहेच. आपल्याला दिल्लीशी आपल्या पुणे श्रमिक पत्रकार संघाची दिल्ली टूर निघाली की आपल्याला माहिती आहे की दरवर्षी संसदेतले पास आणि राहण्याची व्यवस्था याची व्यवस्था करताना काय ताळमेळ होती हे त्या कार्यकारिणीला आणि त्याच्याला माहिती आहे. हा प्रश्न आपल्याला सुटलेला आहे. म्हणजे दरवर्षी रेल्वेने आपण दिल्लीला जात होतो. पुढच्या वर्षीच्या अध्यक्षांना एक वेगळ्या बहुमान मिळेल की वेगळ्या पद्धतीने जाईल. मला वाटतं ह्यात आपल्या माणसांचं वैशिष्ट्य ठरेल. पत्रकार संघाशी त्यांचं नातं आहे. पुन्हा एकदा मी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आणि आपण वार्तालाप कार्यक्रमाला सुरुवात करूया. अण्णा आधी भूमिका मांडतील, त्याच्यानंतर प्रश्न उत्तर होतील. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आपले अध्यक्ष पांडुरंग सांडोर, सुखवत आणि उपस्थित सर्वच माझे पत्रकार मित्र मैत्रिणी. खरं तर खासदार आणि मग मंत्री आणि मग हा सगळा प्रवास
इतक्या कमी दिवसाचा असा काही अजूनही विश्वास याच्यावरती काही बसत नाही. आणि आज शपथविधी झाला आणि मग 1.5 दिवसाची सुट्टी मिळाली म्हणून आज आपल्याकडे पुण्याला सगळ्यांना आज एकदा एक भेट होईल. आणि त्यातच पुण्याला आलो ना आपल्या सगळ्यांना नाही भेटलो मग कार्यक्रमच होईल म्हणून ते विनोदाने घेऊया. हा ते मगाशी एक किस्सा मी सांगितला असं की हे झालं आणि सगळं एकदम सगळंच बदलून गेलं. ज्याची काही सवय नाही तेही सुरू झालं. धडाधड काय सॅल्यूट काय फॅल्यूट काय असं काही ते वेगळंच सुरू झालं. मी अध्यक्षांना म्हणलो एक नवीन आम्ही डायलॉग केलाय आता त्या जसं ते थप्पड से नहीं प्यार से डर लगता है साहब तो डायलॉग आम्ही असा केलाय बदनामी से नहीं इज्जत से डर लगता है. गमतीचा भाग खूप प्रेम आणि खूप या सगळ्या याच्यामध्ये मनापासनं या सगळ्याचा आनंद वाटतो की एक सर्वसामान्य कार्यकर्ता कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आणि बूथ स्तरावरती काम केल्यानंतर आज मागच्या 30 वर्षानंतरचा संघटनेतला प्रवास लोकप्रतिनिधी प्रवास आणि आज इथपर्यंत आलं. सकाळी विमानतळावरती आपल्या प्रसारमाध्यमाचे सगळ्या मित्रांनी विचारलं की कसं वाटतंय आता. मी त्यांना म्हटलं की आज इथं स्वागताला जवळजवळ 1000-2000 कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. ते ढोल वाजतायत, नाचतायत, झेंडे फिरवतायत आणि घोषणा देत आहेत. तर मला आज एवढाच यात इथं पोचल्यानंतर मनामध्ये हा भाव आहे की ह्या 1000-2000 मधला मी गेल्या 30 वर्षामधला कार्यकर्ता इथं असायचो. 1000-2000 कुठलाही नेता आला मग तो राज्यातला येऊ देशाचा येऊ स्वागताला इथे येणं, तयारी करणं, झेंडे लावणं, बॅनर लावणं आणि इथं स्वागतात मग कुठून तरी गर्दीतनं नेत्यांनी माझ्याकडे बघवा, आपण नेत्याकडे बघवा, इथपासूनचा सुरू झालेला प्रवास आज माझ्या स्वागतासाठी ते कार्यकर्ते त्यातला मी एक होतो. मला असं वाटतं की ती भावना आज खूप मला प्रकर्षाने जाणवली की हे माझ्या पक्षात असं होतं. त्याचं पुन्हा एकदा एक उदाहरण मी माझ्या रूपानं पाहतो की अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता तो प्रवास केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा. त्यामुळे एक मनापासून सगळ्या माझ्या पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईल. आणि मोदीजींनी, अमितभाईंनी, नड्डाजींनी आणि देवेंद्रजी आहेत माननीय बावनकुळे साहेब, आमचे चंद्रकांत दादा, त्या सगळ्या गडकरी साहेब, सगळ्या मंडळींनी माझ्यावरती जो काही विश्वास व्यक्त केला. खरं तर मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं असं काही होणार आहे. म्हणजे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता त्या दिवशी मी त्या शपथविधीला आपल्याला जायचं म्हणून 1 दिवस अगोदर गेलो, 2च दिवसाचे कपडे घेऊन गेलो होतो आणि शपथविधी संध्याकाळचा होता. सकाळी 9 वाजता झोपेतच होतो. मला संध्याकाळी जायचं शपथविधीला. 9 वाजता नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बघायचं तर त्याचा फोन आला म्हटला की साहब को बात करणे आपसे. तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या. म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलत आहेत. तर त्यांनी मला फोन केला, मुरली जी का हो, पुणे में हो या दिल्ली में हो. नाही म्हणलं साहेब दिल्ली में हो. तो एक काम करो, असं थोडा पॉज घेतला. म्हणलं आता काय मला काय म्हणलं शक्यतो पॉज घेतलं म्हणलं काहीतरी गडबड दिसते. एक काम करो 11 बजे PM हाऊस आ जाओ, आपको शाम को शपथ लेनी. मला काही सुधारणा मी नक्की बघतो की तेच आहे, आवाज तोच आहे का ते बोलतात मला काही माहित नाही. कारण अपेक्षितच नाही. कारण पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच मध्ये असं काही होत नाही, 100% होत नाही. पण ते मला असं वाटतं की हे सगळं एकूण स्वप्न होत होतं, विश्वासही बसत नव्हता. पण दुसऱ्या बाजूला दडपणही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय. आणि मग PM हाऊसला गेलो, तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं. मोदीजी आले, आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्याच्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या. तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असतील तर सापडत असेल तर या. आता थोडासा त्यांना 9:30ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते 11:45ला एअरपोर्टला पोहोचले. 11:15चं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं होतं. आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचले. ते
पण हा इतकं सगळं अचानक होतं, याचं सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्यामधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता हे काय चालेल. PM हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि काय काय असं एकदम. आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो, म्हटल्यानंतर म्हणलं की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीममध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळते आहे. खूप बरं वाटलं. शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटी 3रा नंबर होता, त्यामुळे ते एक दडपण होतं आणि कधीतरी संपला. पाठ करून करून चुकायला लागलो, हातात होतं माझ्या शपथ करण्याची. आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं, पाठ एखादी सही आपण सारखं मारत बसलो की चुकते शेवटी. तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय लागला. म्हणलं ते किचनच ठेवतो. आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षांनी मला संधी दिली. आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन. पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडते. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झाला. आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात, कामही खूप करायचे. 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं. पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचं. म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी, आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. कधी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला कधी अशी धडपड असते कार्यकर्त्याची. स्वाभाविक 30 वर्षाचा आमचा सगळा त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं. तर त्यांच्यावर काम करायचं. 2 बैठका झाल्या. त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव, माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत. पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं. दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं. वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष, शहराचा विधानसभेचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, शहराचा सरचिटणीस असं खूप संघटनेतही काम केलं. आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले 20 वर्ष नगरसेवक, 2.5 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं. त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असला तरी हे आणि ते खूप वेगळं आहे. म्हणजे पुढे पहिले काही दिवस नक्की शिकायलाच लागतील. त्यामुळे झाल्यानंतर मागचे 4-5 दिवस सातत्यानं ब्रीफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमेत बैठका घेणं, कामाची माहिती करून घेणं, नक्की सिव्हिल एव्हिएशनमध्ये कामाचं स्वरूप काय आहे, इथलं प्रशासकीय सिव्हिल इंजिनिअरचं स्ट्रक्चर काय आहे, स्कोप ऑफ वर्क काय आहे, आपल्याला कुठल्या अधिकाऱ्याकडे काय आहे याचं केलं. सहकार खात्याचंही आमचं 2 बैठकांनी आम्ही त्यांच्यासोबत झाल्या. त्यामुळे एक सुरुवात आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता, तोही सगळ्यांनी होता साजरा केला. सगळ्यांना बरं वाटतं. आता खरी माझी परीक्षा सुरू होणार आहे, ती म्हणजे कामाची. तेव्हा खूप अपेक्षा आहे पुणेकरांच्या, खूप काम करायचं आहे आणि मला काम करायला आवडतं. मी एखादा विषय जर हातामध्ये कामाचा घेतला तर मी त्याचा खूप पाठपुरावा करतो सातत्यानं. मागच्या 2-3 दिवसात पुण्यातल्या अनेक विषयासंदर्भात इथं यायच्या आधी म्हणलं तुमच्याबरोबर बसायच्या आधी काहीतरी घेऊन यायला पाहिजे म्हणून 2-3 दिवस बऱ्यापैकी काही ना काही सुरुवात पुण्यातल्या काही विषयासाठी करून आलो, भेटीगाठी केल्या. मग कामच करायचे असा सगळा मनामध्ये विचार आहे. सहकार हा तर खरं तर सहकारागृह समृद्धीकडे आपण म्हणतो. त्यामुळे हा एक मोठा आपल्या महाराष्ट्राचा तर सहकार एक आत्मा आहे. समाजातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत त्याला समृद्ध करायचं. तर सहकाराचं एवढं मोठं जाळं महाराष्ट्रात, ते पुढच्या काळामध्ये ते अधिक शक्तिशाली करणं, त्याला आत्मनिर्भर करणं, शेवटच्या संस्थेत असणं. म्हणजे देशात 8 लाख जर सहकारी संस्था आहेत तर त्यात फक्त महाराष्ट्रात 2.5 लाख आहे. इतकं मोठं महाराष्ट्र. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये संधी दिल्यासाठी खूप काम आहे. आता तुला कामाला लागायचं, तू काम केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या याच्यात खूप काम करायचं आहे. सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये सुद्धा पुण्याशी संबंधित, नवी मुंबईचं विमानतळ, पुरंदरचं विमानतळ, खूप काही गोष्टी आहेत. केवळ पुणे नाही, महाराष्ट्रात आता एक पुणेकर म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून देशाची सेवा करायची संधी मिळते. खूप बरं वाटतंय.
मनापासून खूप बरं वाटते. आपल्या सर्व पत्रकार मित्रांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपणही या ठिकाणी आज माझं स्वागत केलं. ते आपुलकीनं प्रेमाने आहे आणि मलाही निश्चितपणे आता मीडिया हे रोजचं पाहिल्यानंतर तुमच्यात आल्यावर थोडंसं हायसं वाटलं, बरं वाटलं आपल्या लोकांच्यात आलं. म्हणजे काही असो असं असतं ते, ती एक भावना आहे. पुढच्या सगळ्या काळात पुणेकरांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांची साथ लागेल. शेवटी मलाही काही एकट्याला सगळं कळत असं नाही, मी शिकायचा प्रयत्न नक्की करणार. त्यामुळे आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत अगदी दिल्लीच्या या सगळ्या कामकाजामध्ये लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जे काय पुणेकरांच्या अपेक्षा असतील त्याच्यावरती 100% काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करू. 1A जी सुरुवातीला साईट जी लोकेशन जे आपण ठरवलं होतं तर ते 1A या नावानं आपण तिथं काम सुरू करायचं म्हणून वरती मंत्रालय या खात्याला आपल्या MADCने प्रस्ताव पाठवला होता आणि तो प्रस्तावही त्यावेळेला माननीय मला असं वाटतं युतीचं सरकार राज्यामध्ये होतं, देवेंद्रच्या सरकारने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु 2021 सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकार बदलल्याने त्यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला. स्थानिक काही इश्यूज असतील का, मला आता त्याच्यात नाही जायचं का कशासाठी, आणि मला वाटतं आपण हे जाणं आता कामाचा विषय. आपण 5A नावाचा एक नवीन लोकेशन आयडेंटिफाय करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हा सुधारित प्रस्ताव MOCA देण्यात आला, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनला आमच्या खात्यात. आणि त्यानंतर पुन्हा तर ते काही त्याच्यात पुढे काही झालं नव्हतं त्यावेळेला, काही त्याच्यात टेक्निकली अडचणी असेल काय असं झालं. पण पुन्हा 2023ला सरकारने बदललं आणि पुन्हा नव्यानं आलेल्या सरकारने पहिल्याच जागेचा आग्रह केला. 1A जागेचा प्रस्ताव परत पाठवला गेला. मे 2024ला MOD सुद्धा या ठिकाणी MADCला 1A साठी NOC दिली. म्हणजे MODचं सांगितलं जात होतं की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे अडचणी आहेत, काही आक्षेप आहेत, त्यांचे काही NOC लागतील. तर त्यावेळेला आता MODनी सुद्धा मे 2024 म्हणजे 2 महिन्यापूर्वी MODनी सुद्धा आता NOC दिलेली आहे. मला आत्ता सकाळी एक बातमी कळली, काल ही सगळी माहिती घेताना आमच्या खात्याचे साधारणतः जॉईंट सेक्रेटरी असतील, आमचे सेक्रेटरी असतील, त्याच्यानंतर DGCAचे काल सेक्रेटरी येऊन भेटले. हे म्हणजे आपली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही प्रमुख डायरेक्टर काल येऊन भेटले. आम्ही सगळ्यांनी एकत्र या सगळ्या विषयावर चर्चा केली. मला असं वाटतं की आज सकाळी मला ही माहिती मिळते की DGCAने पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे. त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही खरं तर अथॉरिटी आहे, यांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली जाते. आज सकाळची माझी माहिती आहे. आता मी परत उद्या गेल्यानंतर परत याच्या मागे लागणार आहे. तर आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले. मला असं वाटतं की MODनी सुद्धा त्याला NOC दिली आहे आणि आता DGCAने सुद्धा मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड ॲक्विजिशनसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला मग आता मी म्हणाल तसं DGCA असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल, या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर बैठक घेऊन जागेवरची पाहणी करून ही प्रक्रिया वेगानं करण्याचा जो काही विषय आहे तो ॲज अ MOS म्हणून मला असं वाटतं की मी आता ते सुरू केलं आहे. मागच्या 2-3 दिवसात खूप बैठका, खूप माहिती घेणं याच्यासाठी खूप वेळ मी दिला आणि आता ते काम निश्चितपणे पुढे 100% जाईल. जॉईंट सेक्रेटरीने या सगळ्या लोकांना आम्ही काल बसवलं, त्या पुरंदरच्या विषयात सगळी कागदपत्र काढायला लावली आणि त्या कामाची सुरुवात झाली, ज्याला हालचाल झाली. आणि खऱ्या अर्थाने मी केली म्हणून नाही, पण चालू होतं ते काम.